रस्ता मोकळा आहे त्यामुळे काढूया। राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपलं गावाकडचं कारडे या ब्लॉग चॅनलवरती। मी शुभम इंगळे मनपूर्वक स्वागत करीत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती। तर आजचा ब्लॉग असा आहे की खतरनाक विषय होणार आहे। तर चला मग मी निघालोय मावशीच्या तिकडं, आणि हे 2-3 दिवस झाले 2 शर्ट आहेत मला घालायला। काय करावं, आपले शर्ट तिकडे राहिलेत, आपण महाग गेले बरे 2-3 ह्या 8-15 दिवसामध्ये तिकडे गेलतात आपण। तर तिकडेच आपले कपडे राहिले, दोन का एक शर्ट राहिले तिकडे। तर चला मग घ्यायला आणि काहीतरी सामान आणायचं तिकडून मावशीकडून। चला मग जाऊ लोहगावला, आणि आपण आहेत आता आळंदीमध्ये। तर चला मग जाऊया, 10-15 किलोमीटरचा फरक आहे, म्हणजे अंतर आहे। तर चला मग बघत राहा शेवटपर्यंत ब्लॉग, कसा होतो काय होतं, मावशी भेटत्यात नाही भेटत्यात। चला मग। तर काय आता सगळं उन्हाचा बंदोबस्त करून मी निघालेलो आहे आपल्या मावशीकड लोहगावला, काका मावशीकड। तर चला मग जाऊया। तर आता 50 का डालना पडले का पेट्रोल, जाना पडेगा राणी को लेके। तर राणी आहे तर निघाला, तर कुलूप हे लावले आपण, ओके म्हणजे डन। तर ऊन लय जोरात आहे, 1 वाजले। तर चला मग जाऊया। इतक्या उशिरा कामून निघालो, तर म्हणलं तिथं जाऊन बी काय करावं, मावशी कामाला जाती घर कामाला, त्यामुळं नको म्हणलं। चला मग निघूया। पोहोचलो आपल्या ठिकाणी। आता लय ऊन लागलं भयानक। चला मग आता वरी जाऊ, घरी आहेत का नाहीत माहित बी नाही। घरी येऊन आपण तो बसलो निवांत, भया गेला बाहेर, मावशी आणि काढले नाही, 3 वाजले। असला खतरनाक पिक्चर टीव्ही चालू आहे ना, बघायला खूप भारी वाटते। जास्त फाईट नाही, कहाणी खूप मोठी। चला मग बघा तुम्ही, मी बघतो, आनंद घ्या तुम्ही। चला मग। आवाज येणार नाही, रेकॉर्ड होणार। बोरवेर चारोळी आवाज येणार नाही। गाडी भरली आणि जाऊ का। आपण वापस निघालेलो आहोत। जास्त काय व्हिडिओ काढला नाही, कारण की तिचा मूडच नव्हता, खराब मूड झाला लगेच बोरनं। तर आता वापस आलो, रस्त्यानं आहोत। चला मग जाऊया। रस्ता असा आहे, कसल्या बिल्डिंग आहे, ढगात बिल्डिंग गेल्या गायच। रस्ता मोकळा आहे त्यामुळे काढूया, खूप भारी आहे रस्ता हे। तर आणि खूप लांब आहे, आपलं वातावरण गरम आहे पावसाचं, असं आहे वातावरण। चला लवकर जाऊया घरी। मग शर्ट विसरलं, कोणतं लाल पैसे बघा गाईज, बहिणीनं कसं दिलंय भरून, आणि हिनं बी दिलं तर तसंच भरून आहे नवी गाईज। तर पिशवी सुद्धा निघा नाही, माळव खरेदी केलं येताना। ओके डन। किंवा काय दिले मला काय माहिती, काय दिलंय तुझ्या बहिणीनं काय माहिती, डिक्की फाडून टाकली सगळी याच्या सामानानं। तर आता म्हणते दळण आणायला जाय, दळण फिळण आणायला जात नसतोय आता मी। जाय तेवढं काय ऊस जळतंय, ऊस नाही जळत, काडी पेटीने जळत असते ऊस, नाही बाबा। गाईज आलो मी घरी, पोहोचलो 6 वाजताच। तर पाणी आले टाकायलो झाडाला, काल बी टाकलं नव्हतं, तर झाडाला पाणी टाकतो, पेरूच्या झाडाला टाकायचं, लिंबूने टाकले, तिकडे चिकूचे राहिले। तर जास्त काय व्हिडिओच काढला नाही तिथं, कारण की सांगितले ह्याच्या आधी बी तुम्हाला। तर आता पाणी टाकतो झाडाला। तर आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा। लाईक करी जा, कमेंट करी जा, शेअर करी जा,
आणि आतापर्यंत जरी तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आता तरी करा सबस्क्राईब. छोट्या भावाला करा सपोर्ट. तर सगळ्या झाडाला पाणी टाकतो.